हॅलो, वन डे ट्रिप प्लॅन करताय ते पण माथेरानसाठी. मग ही व्हिडिओ तुमच्यासाठी. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या नियरबाय स्टेशनवरून 50 रुपीजची तिकीट घेऊन जी ट्रेन कर्जत खोपोली साईडला जाईल ती पकडा आणि नेरेस्ट स्टेशनवरती उतरा. तिथून प्लॅटफॉर्म नंबर 2वरून बाहेर पडताना समोर तुम्हाला वैशाली रेस्टॉरंट दिसेल. याच्याच राईट साईडला 100 रुपीजची शेअर टॅक्सी मिळते, ती पकडा आणि मस्त सनराईज एन्जॉय करत माथेरानपर्यंत पोचा. पण माथेरानला जायला तुम्हाला एंट्री फी द्यावी लागते, ती म्हणजे 50 रुपीज पर पर्सन, जी की ॲडल्टसाठी आहे आणि 25 रुपीज चाइल्डसाठी. एंट्री केल्यावरती तुम्हाला माथेरानपर्यंत जायला टॉय ट्रेन किंवा घोडा किंवा ई रिक्षा मिळून जाईल. आम्ही टॉय ट्रेन प्रेफर केली, पण त्याआधी नाश्ता केला. पण टॉय ट्रेन यायला टाईम होता म्हणून आजूबाजूला असलेला एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये थोडा टाईम स्पेंड केला. थोडी व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी केली. खरंच इथे खूप छान आणि सुंदर व्ह्यू साईट्स आहेत. म्हणजे जिथे गेल्यावरती ना मनाला आणि डोक्याला दोघांना पण शांती मिळते. त्याच्यानंतर आमचा ट्रेनचा टाईम झाला म्हणून आम्ही ट्रेनपाशी निघालो. अमन लॉजपर्यंत पोचलो आणि तिथून ट्रेन पकडली. ट्रेन मिळाल्या विंडो साईड पकडा माझं ऐका आणि मस्त व्ह्यू साईट्स एन्जॉय करा. आणि खूप छान व्ह्यू साईट्स आहेत. जाताना एकदम मन प्रसन्न होऊन जाईल. नेचरच्या सहवासात राहिल्यावर कोणाचं पण मन प्रसन्न होतं. आणि हो, असे व्हिडिओ काढायला विसरू नका हा. इट्स द फन फॅक्ट अबाउट द माथेरान. स्नॅक्स वगैरे असतील तर खाऊन घ्या, काही प्रॉब्लेम नाही, कारण भरपूर टाईम आहे आपल्या साईड. त्याच्यानंतर माथेरानला पोचा. ऐका, माथेरानवरून व्ह्यू साईट्स एन्जॉय करायला जाताना तुम्हाला घोडे देखील मिळून जातील. पण आम्ही निसर्गाचा आस्वाद घ्यायचं ठरवलं आणि चालतच निघालो. मस्त एन्जॉय केलं. जाताना मजा मस्ती केली आणि खरं सांगू एक गंमत पण भरली. पण राहू दे, खूप मोठी होऊन जाईल व्हिडिओ, जाऊ दे. त्याच्यानंतर आपण पहिले तर गेलो चार्लोट लेकला. चार्लोट लेकच्या जवळच लॉर्ड पॉईंट आहे आणि तिथेच बघा खूप सुंदर आहे. मस्ट विजिट प्लेस आहे चार्लोट लेक. आणि चार्लोट लेकच्या इथेच लॉर्ड पॉईंट आणि नियरबाय ते महादेवाचं मंदिर पण आहे. तिथे विजिट करून निघालो पुढच्या पॉईंट्सला व्हिजिट करायला. पण त्याआधी जे काय नजारे होते ना ते तुम्ही बघाच. एवढं सुंदर आणि रमणीय वातावरण, म्हणजे मन प्रसन्न होऊन जाईल. तुम्ही बघा यार, तुम्ही बघा. आणि हो, एवढी मजा मस्ती करून कुठे चाललो आहे माहिती आहे? तर किंग जॉर्ज पॉईंट, एडवर्ड पॉईंट आणि इको पॉईंटला. मस्ट विजिट प्लेसेस आहे, विजिट करा. आणि निघताना 100 रुपीजचे घोड्याची एक ट्रिप घेतली आणि निघालो. नंतर माधवजी पॉईंटला गार्डन पण आहे आणि पॉईंट पण आहे, ते विजिट केला आणि थोडा वेळ टाईम स्पेंड केला. आणि तिथेही ती आजी ना त्या माकडांवरती नेम धरून आपली निशाणेबाजी दाखवत होती. त्याच्यानंतर लोकल पॉईंट्सला व्हिजिट केला, म्हणजे लोकल मार्केट एक्सप्लोर केलं. आणि तिथे आम्हाला भेटला हा गेम झोन. त्याच्यात मस्तपैकी फुल बॉडी मसाज घेऊन निघालो परतीच्या प्रवासाला. पण जाताना चहा आणि बंद मस्का घेतला आणि मग निघालो चालत गेलो, कारण टॉय ट्रेन निघायला खूप टाईम होता. जाताना ह्या काकूंकडनं चटपटा खाल्ला आणि अमन लॉजपाशी प्रस्थान केलं. जाताना खूप सुंदर नजारे येतात, एन्जॉय करायला विसरू नका. आणि हो, जाताना माथेरानला बाय बाय करायला विसरू नका. आणि 100 रुपयाची शेअर टॅक्सी पकडून जसे आलात तसे परत नेरेस्ट स्टेशनपर्यंत पोचा. रस्ते थोडे खडतडे, सांभाळू ना, मोबाईल मात्र सांभाळा. आणि मग आम्ही नेरेस्ट स्टेशनला पोचलो आणि 5:49ची ट्रेन पकडून घरी वापसी. बाय बाय.